हॅलो गाईज, आज आपण 10 पझल ही सिरीज स्टार्ट करतो आहे. तर पहिलं सिटिंग अरेंजमेंट बघा काय आहे. 10 people आर सिटिंग इन 2 parallel rows. P, Q, R, S, T are sitting in one row, row 2, not necessarily in the same order. A, B, C, D, E are sitting in another row, row 1. Again, not necessarily in the same order. Row 1 is north of row 2. रो 1 इज नॉर्थ ऑफ रो 2. दोन पॉसिबिलिटी घ्या. पहिल्या रोमध्ये कोण आहे, रो 2मध्ये कोण आहे, पी क्यू आर एस टी आणि व ए बी ए टू ई. ठीक आहे. तर बघा काय सांगितलं आहे, द पर्सन ऑल दी पर्सन्स आर फेसिंग नॉर्थ. सगळेच्या सगळे पर्सन नॉर्थला बघताय. दी पर्सन इन सिटिंग रो 1 इज जस्ट इन फ्रंट ऑफ रो 2. ठीक आहे. ई इज सेकंड टू द राईट ऑफ द पर्सन हू सिटिंग ऑपोजिट टू यस. यस कुठं खाली बघणार, त्याच्या ऑपोजिट. तो कुठं बघतोय, नॉर्थला, त्याच्या सेकंड राईटला. 1 2 ई. ठीक आहे. दोन पॉसिबिलिटी तयार करा, यस ई. ठीक आहे. तर बघा आर आणि ई आर नॉट ऑपोजिट टू इच अदर. ईच्या ऑपोजिट आर नाही आहे. ठीक आहे. ए इज सिटिंग सेकंड टू द लेफ्ट ऑफ द पर्सन हू ऑपोजिट टू क्यू. क्यूच्या ऑपोजिट, त्याच्या सेकंड लेफ्टला. 1 2 त्याच्या सेकंड लेफ्टला ए. नायदर बी नॉर पी आर सिटिंग एक्स्ट्रीम एंड्स ऑफ द रो. बी नॉर पी हे एंडला नाही आहे. एक्झॅक्टली वन पर्सन सीट बिटवीन यस अँड टी. यस टी. आता जर एक पर्सन घेतला आणि इकडं टी, 1 2 3 4 5. ठीक आहे. ईच्या सेकंड लेफ्टला डी. ईच्या सेकंड लेफ्टला नॉर्थला बघतोय, त्याच्या सेकंड लेफ्टला इकडं 1 सोडून डी. ईच्या सेकंड लेफ्टला डी. ठीक आहे. पुढं काय सांगितलं आहे, यस डझंट सीट ॲट दी एंड. यस एंडला नाही आहे, म्हणजे इथं एक पर्सन येईल. ठीक आहे. ईच्या सेकंड लेफ्टला डी झाला आहे. क्यू त्याच्या सेकंड लेफ्टला ए. क्यू जर इथं बसला, त्याच्या सेकंड लेफ्टला जागा नाही. क्यू इथं बसला तर त्याच्या ऑपोजिट त्याच्या सेकंड लेफ्टला जागा आहे का, नाही. मग क्यू इथं बसन, त्याच्या ऑपोजिट त्याच्या सेकंड लेफ्टला ए इथं. ठीक आहे. पुढं काय सांगितलं आहे, क्यू इथं बसणार नाही, कारण की त्याच्या ऑपोजिट सेकंड लेफ्टला एकच जागा येऊ शकते. क्यू इथं बसन किंवा क्यू इथं पण बसू शकतो. क्यू त्याच्या सेकंड लेफ्टला ए, ही एक पॉसिबिलिटी. ठीक आहे. आर इज नॉट ऑपोजिट टू ई. आर इथं आला. ए बी. बी एंडला नाही आहे, पी एंडला येतो आहे. ठीक आहे. ही पॉसिबिलिटी गेली. बी इथंच येणार आहे. ठीक आहे. बी आणि पी एंडला नाही आहे. पी कुठं, पी जर एक जागा इथं घेतली, पी एंडलाच बसन, म्हणजे पी इथं, एक पर्सन इथं बसन. 1 2 3 4 5. क्यू त्याच्या उरला काय, ए बी सी. सी इथं, पी क्यू आर इथं. ठीक आहे. हे तुमचं ॲन्सर. सेकंड सिटिंग अरेंजमेंट बघा काय सांगितलं. 8 पर्सन्स ए टू एच आर सिटिंग ॲट कॉर्नर्स अँड इन द मिडल ऑफ द साईड ऑफ अ स्क्वेअर. ठीक आहे. 2 स्क्वेअर आहे, 2 पॉसिबिलिटी आहे. स्क्वेअर आहे. ठीक आहे. ठीक आहे. स्क्वेअर आहे. त्यांनी काय सांगितलं, पर्सन सिटिंग ॲट कॉर्नर्स फेसिंग सेंटर, फेसिंग दी सेंटर. ठीक आहे. अँड व्हाईल अदर्स फेसिंग अवे फ्रॉम द सेंटर. ठीक आहे. काय सांगितलं आहे, बीच्या सेकंड राईटला जी. ठीक आहे. अँड ए इज सिटिंग थर्ड टू द राईट ऑफ जी. इंटरकनेक्ट आहे म्हणून बीनी स्टार्ट करा. बी एकदा जर मध्ये बसला, बीच्या सेकंड राईटला 1 2 इथं जी, जीच्या थर्ड राईटला हा ऑपोजिट आहे. इथं 1 2 3 कोण, ए थर्ड राईटला.
एकदा कॉर्नरला बसला पी, त्याच्या सेकंड राईटला जी, जीच्या सेकंड राईटला, थर्ड राईटला 1 2 3 इथं ए. ठीक आहे. एच्या सेकंड एफ इज सिटिंग सेकंड टू द लेफ्ट ऑफ ए. एच्या सेकंड लेफ्टला ए इनसाईड बघतोय, त्याच्या सेकंड लेफ्टला 1 2 इथं कोण एफ. ए त्याच्या सेकंड लेफ्टला 1 2 एफ इथं. ठीक आहे. 1 पर्सन सीट बिटवीन एफ अँड डी. एक पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये बघा, एफ एक सोडला, इथं डीला जागा आहे का नाही, मग एक सोडला डी इथं लेफ्ट साईड. एफ एक सोडून डीला जागा आहे का नाही, कारण की ए बसला आहे. एफ एक सोडला इथं डी. ठीक आहे. एच आणि सी आर नॉट फेसिंग द सेंटर, म्हणजे एच आणि सी कुठं बसणार आहे, आउटसाईड. ठीक आहे, आउटसाईडला बघणार आहे. मग ते कुठं गेले, पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये बघा, एच आणि सी आउटसाईड बघण्याचे काय, इथं 1 2 3, म्हणजे एच आणि सीला फक्त एकच जागा राहिली, म्हणून ही पॉसिबिलिटी कॅन्सल झाली. एच इथं सी किंवा एच आउटसाईडला बघताय. त्यांनी काय सांगितलं, ई इज नॉट ॲडजस्टंट टू सी. ईला काय एकच जागा आहे आणि ईपाशी सी बसत नाही, म्हणून ही पॉसिबिलिटी सी गेला, म्हणजे इथं सी बसन. हे तुमचं ॲन्सर. थर्ड सिटिंग अरेंजमेंट बघा काय. 8 मॉडेल हॉर्सेस आर अटॅच्ड ऑन अ सर्क्युलर council among which some of them are facing towards the center and some are facing away from the center. 8 kids say A to H are riding the council and sitting on each of the horses but not in the same order. ठीक आहे. The horse of 8 जण आहे, पॉसिबिलिटी घ्या, 2 पॉसिबिलिटी. ठीक आहे. त्यांनी काय सांगितलं, डी हॉर्स ऑन विच डी इज सिटिंग इज फेसिंग आउटवर्ड अँड डज नॉट इमिजिएट नेक्स्ट ऑफ द हॉर्स ऑफ एफ. ठीक आहे. डी काय आउटसाइड आहे, आर नॉट ॲडजस्टंट टू एफ. ठीक आहे. 2 kids are sitting between D and H when counted from the left of H who faces inward. ठीक आहे. डी आउटवर्ड बघतोय, डी आउटवर्ड एचच्या लेफ्टला आहे आणि एच सेंटरकडे बघतोय. आता जर इथं बघितलं 1 2, एच सेंटरला बघतोय तर त्याच्या राईटला होईल, म्हणजे इकडं ह्या साईडला येईल. डी इथं 1 2, एच इथं, तो इनसाईड बघतोय. ठीक आहे. एच इनसाईड. The horse on which both G आणि E are sitting immediate right of each other. ठीक आहे. Gच्या immediate rightला E आणि Eच्या immediate rightला G. And none of them immediate next to D आणि H. D आणि H म्हणजे इथं 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 आणि इथं पण नाही बसला. मग राहिलं काय 2 जागा. म्हणजे G जर इथं बसला, त्याच्या इमिजिएट राईटला म्हणजे इनसाईड, त्याच्या इमिजिएट राईटला E आणि Eच्या इमिजिएट राईटला म्हणजे आउटसाईड. बघा सेम, जी जर इथं बसला तो आउटसाईड, त्याच्या इमिजिएट राईटला ई आणि ईच्या इमिजिएट राईटला जी आहे. ठीक आहे. म्हणजे तो इनसाईड बघन. ही पॉसिबिलिटी कॅन्सल झाली. ठीक आहे. पुढं काय सांगितलं आहे, ए इज इक्विडिस्टन्स टू जी व्हेन काउंटेड फ्रॉम आयदर लेफ्ट ऑर राईट फ्रॉम जी. ठीक आहे. जीच्या आणि एच्यामध्ये लेफ्ट आणि राईटच्या दोन्ही पण सेम डिस्टन्स आहे. ठीक आहे. म्हणजे काय ऑपोजिट असन, ए आणि जी ऑपोजिट म्हणजे इक्वल डिस्टन्स. 1 2 3 इकडून बसला आहे राईटला, 1 2 3 3 जणं बसले. ठीक आहे. ए आणि जी सेम डायरेक्शन. ए आणि जी म्हणजे जी आउटसाईड बघतोय, ए आउटसाईड बघन. पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये जी इनसाईड, ए इनसाईड. बी इज थर्ड टू द लेफ्ट ऑफ सी. सीच्या थर्ड लेफ्टला कोण आहे, बी आहे. नन ऑफ देम इज इमिजिएट नेक्स्ट टू जी, म्हणजे बी आणि सी कोणाच्या, जीच्या शेजारी नाही. मग इथं बी सी नाही बसणार, म्हणजे सी. आणि काय सांगितलं आहे, सी इज सिटिंग फेसिंग इनवर्ड, म्हणजे सी इथं बसन, इनसाईड फेस करेन. 1 2 3 बी इथं. सी जर इथं बसला तर इनसाईड म्हटलं 1 2 3 बी इथं नाही येणार. जीच्या इथं बी आणि सी नाही येत आहे, म्हणजे सी इथं, तो इनसाईड फेस करेन, त्याच्या थर्ड लेफ्टला 1 2 बी इथं. ठीक आहे. हे झालं, हे पण झाले. बी फेसेस द डायरेक्शन ॲज बी फेसेस द सेम डायरेक्शन ॲज ई आणि एफ. ठीक आहे. बी ई एफ. बी
ई एफ, एफ कुठं इथं, ठीक आहे. ई आउटसाईड बघतोय, हा पण आउटसाईड, एफ पण आउटसाईड. बी ई एफ, बी इथं इथं एफ इनसाईड बघा, बी इनसाईड बघा. एक पॉसिबिलिटी कसं कॅन्सल नाही होत आहे. नन ऑफ देम इमिजिएट नेक्स्ट टू डी आणि एच. ठीक आहे. इथं काय सांगितलं होतं, डी इज नॉट इमिजिएट नेक्स्ट टू एफ, म्हणजे डी आणि एफ सोबत नाही बसत आहे, म्हणून ही पॉसिबिलिटी कॅन्सल झाली. हे आपलं राईट आन्सर. चौथी सिटिंग अरेंजमेंट बघा काय. 12 people आर सिटेड इन 2 different rows facing each other. 6 people are seated in each row. A B C D E F are seated in row 1 facing north. ठीक आहे. दोन पॉसिबिलिटी घ्या. A to F facing north आणि P to U facing south. Aच्या E is sitting third to the left of A. Aच्या थर्ड लेफ्टला 1 2 3 E बसलाय. ठीक आहे. एच्या थर्ड लेफ्टला 1 2 3 E बसलाय. ठीक आहे. त्यांनी काय सांगितलं, आर इज इमिजिएट राईट ऑफ द पर्सन हू सिटेड ऑपोजिट टू ई. ठीक आहे. ऑपोजिट टू ई त्याच्या इमिजिएट राईटला, तो कुठं साऊथला बघणार आहे, म्हणजे इकडे येईन. काय कोण बसतंय, आर बसतोय. ईच्या ऑपोजिट आर बसतोय. ठीक आहे. 1 person सीट बिटवीन यू आणि आर. 6 पीपल बसणार आहे, 5 तर ऑलरेडी बसले, म्हणजे यू आणि आरमध्ये 1चा गॅप. 1 person सीट बिटवीन यू आणि आर. 2 people आर सीटेड बिटवीन बी अँड 1 हू ऑपोजिट टू यू. बी यूच्या ऑपोजिट आणि बी 1 2 इथं बी बसलाय. 1 2 3 4 5 6. ठीक आहे. तुम्हाला काय माहिती, लेफ्टलाच बसलाय. यूच्या ऑपोजिट 1 2, ही एक पॉसिबिलिटी बी. ठीक आहे. 6 पर्सन बसले. व्हेअर बी इज नॉट सीटेड लेफ्ट ऑफ ई. ईच्या लेफ्टला बी नाही आहे, म्हणून ही पॉसिबिलिटी कॅन्सल झाली. बीच्या राईटला ही आली. पी इज सीटेड ऑपोजिट टू बी. पी इज सीटेड ऑपोजिट टू बी. क्यू इज सीटेड सेकंड टू दी राईट ऑफ पी. पीच्या सेकंड राईटला कोण आहे, क्यू आहे. सी इज सीटेड टू दी इमिजिएट लेफ्ट ऑफ डी. सी इज सीटेड इमिजिएट लेफ्ट ऑफ डी. 2 सोबत कुठं बसतं आहे, इथंच एक जागा आहे. सी त्याच्या इमिजिएट डी, डीच्या इमिजिएट लेफ्टला सी. ठीक आहे. यस इज नॉट सीटेड ऑपोजिट टू ए. यस इथं नाही बसत आहे, म्हटल्यावर यसला काय एकच जागा राहिली. यस इथं, पी क्यू आर एस टी इथं, ए बी सी डी ई एफ एफ इथं. ठीक आहे. हे तुमचं ॲन्सर. पाचवं सिटिंग अरेंजमेंट बघा काय. सर्टन नंबर ऑफ पर्सन सीट इन अ लिनियर रो फेसिंग नॉर्थ डायरेक्शन. ठीक आहे. सर्टन नंबर ऑफ पर्सन्स नाही माहिती, 2 पॉसिबिलिटी का. ऑल ऑफ देम सीट ॲट इक्वल डिस्टन्स. ठीक आहे. जेच्या थर्ड राईटला आर. जे त्याच्या थर्ड राईटला 1 2 3 आर इथं. जे त्याच्या थर्ड राईटला 1 2 3 आर इथं. 2 पॉसिबिलिटी सोबत घेऊन चालू. ठीक आहे. अँड कोणासाठी, आरसाठी. सेकंड टू द लेफ्ट ऑफ डी. डीच्या सेकंड लेफ्टला. डीच्या सेकंड लेफ्टला. ओनली 1 पर्सन सीट राईट ऑफ के. केच्या राईटला फक्त एकच पर्सन बसणार आहे. 6 पर्सन सीट बिटवीन डी आणि यू. डी आणि यूमध्ये 6 पर्सन आहे. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 आणि यू इथं. आणि यू हू सीट्स थर्ड फ्रॉम वन ऑफ द एंड्स ऑफ द रो. ठीक आहे. 1 2 1 2 3 थर्ड फ्रॉम वन ऑफ द एंड्स. 6 पर्सन डी आणि यू. दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये एकदा लेफ्टला घेतला, एकदा राईटला घ्या. 1 2 3 4 5 6 डी आणि यू इथं. आणि यूच्या एंडपासून थर्ड आहे 1 2 3. ठीक आहे. 2 पर्सन दिले. आरच्या फिफ्थ राईटला के.
आरच्या फिफ्थ राईटला 1 2 3 4 5 के इथं आणि केच्या राईटला एकच पर्सन आहे. ठीक आहे. आरच्या फिफ्थ राईटला 1 2 3 4 5 के इथं फिफ्थ राईटला आणि केच्या राईटला किती पर्सन आहे? 5, 1 पेक्षा जास्त येत आहे म्हणून ही पॉसिबिलिटी कॅन्सल झाली. हे तुमचं आन्सर. ते 6 नंबरची सिटिंग अरेंजमेंट बघा. काय 7 पर्सन्स आर सिटिंग इन अ लिनियर रो सच दॅट सम आर फेसिंग नॉर्थ अँड व्हाईल सम आर फेसिंग साऊथ. ठीक आहे. 7 पर्सन आहे. 2 पॉसिबिलिटी घ्या. पुढं काय सांगितलं आहे? टी इज फेसिंग नॉर्थ. टी आहे नॉर्थला बघतोय. ठीक आहे. यस डब्ल्यू इज सिटिंग सेकंड टू द राईट ऑफ यस. यसच्या सेकंड राईटला कोण आहे? डब्ल्यू आहे. बोथ आर देम सेम डायरेक्शन. दोन्ही पण सेम डायरेक्शन आहे. ठीक आहे. टी इज सिटिंग सेकंड टू दी लेफ्ट ऑफ ए. एच्या सेकंड लेफ्टला आहे टी आणि टी नॉर्थला फेस करतो आहे. ठीक आहे. ई इज सिटिंग इमिजिएट राईट ऑफ यफ. यफच्या इमिजिएट राईटला कोण आहे? ई आहे. अजून स्टार्टिंग भेटली का नाही? बोथ दी फेसिंग ऑपोजिट डायरेक्शन. यफ आणि ई ऑपोजिट डायरेक्शन आहे. ठीक आहे. यस इज सिटिंग टू दी इमिजिएट राईट ऑफ ए. एच्या इमिजिएट राईटला कोण आहे? यस आहे आणि दोघंच्या दोघं काय? अँड दे आर बोथ ऑपोजिट डायरेक्शन. ऑपोजिट डायरेक्शन आहे. 2 पर्सन सीट बिटवीन टी आणि आर. 2 पीपल सीट बिटवीन टी आणि आर. रिअर फेसिंग ऑपोजिट डायरेक्शन अँड दे आर ई अँड आर आर फेसिंग ऑपोजिट टू डायरेक्शन. ई आणि आर काय? ऑपोजिट डायरेक्शनला बघताय. अँड आर नॉट सिटिंग नेक्स्ट टू इच अदर. म्हणजे ई आणि आर सोबत नाही बसणार आहे. ठीक आहे. आणि काय सांगितलं आहे? आर इज सिटिंग राईट ऑफ टी. टीच्या राईटला आहे आर. ठीक आहे. टीपासून सुरुवात करू. टी त्याच्या सेकंड लेफ्टला ए. एच्या सेकंड लेफ्टला टी. ठीक आहे. टी एकदा नॉर्थला बघतोय. टी नॉर्थला बघतोय. आपल्याला काय माहिती? ए नॉर्थलाच बघणार आहे. ए साऊथला बघला. त्याच्या सेकंड लेफ्टला टी. ही पॉसिबिलिटी झाली. ठीक आहे. टी आणि आरचं दोन जण आहे. ठीक आहे. एच्या इमिजिएट राईटला यस. ए खाली बघतोय पण त्याच्या इमिजिएट राईटला यस. एच्या इमिजिएट राईटला यस. बोथ ऑफ देम काय? ऑपोजिट डायरेक्शन. ए आणि यस. ए नॉर्थला बघतोय. यस साऊथला बघन. दुसऱ्या पॉसिबिलिटी साऊथला बघतोय. यस नॉर्थला बघन. ठीक आहे. हे झालं. यसच्या सेकंड राईटला डब्ल्यू. यस नॉर्थला बघतोय. त्याच्या सेकंड राईटला 1 2. यस त्याच्या सेकंड राईटला कुठं? इथं डब्ल्यू आणि दोघांची काय? सेम डायरेक्शन. म्हणजे यस डब्ल्यू काय? साऊथला बघन. दुसऱ्या पॉसिबिलिटी नॉर्थला बघन. ठीक आहे. पुढं काय सांगितलं? यप इज इमिजिएट राईट ऑफ ई. टीच्या राईटला आहे आर. टीच्या राईटला आर आहे. टीच्या राईटला आर आहे. ठीक आहे. टी आणि आरमध्ये 2चा गॅप आहे. आता इथं बघा 1 2 3 4 5 6 इथं 7 म्हणजे आर इथं बसला. टी 1 2 आर इकडे बसायला जागा आहे का? 1 2 आरला नाही. ठीक आहे. ई आणि आर ऑपोजिट डायरेक्शन. ठीक आहे. आरच्या राईटला आहे टी. आरच्या राईटला टी. टीच्या राईटला आहे आर. ही पॉसिबिलिटी कॅन्सल होईल कारण की लेफ्टला जातो आहे. टीच्या राईटला आर आहे. ही पॉसिबिलिटी राईट आहे. ठीक आहे. ई आणि आर सोबत नाही बसत आहे म्हणजे ई इथं बसला. ई इथं बसला. यफच्या इमिजिएट राईटला. यफ खाली बघन त्याच्या इमिजिएट राईटला आणि दोघांची काय? ऑपोजिट डायरेक्शन म्हणजे ई. 7 नंबरची सिटिंग अरेंजमेंट बघा. 10 पीपल आहे आर सेटेड अराउंड अ रेक्टेंग्युलर टेबल. ठीक आहे. 3 आर ॲट इच लेंथ अँड विथ 2 ॲट इच विड्थ. ठीक आहे. 2 पॉसिबिलिटी घ्या. रेक्टेंग्युलर टेबल आहे. ठीक आहे. दोन पॉसिबिलिटी 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. काय सांगितलं? यस सीट्स इन द मिडल ऑफ अलॉंग द लेंथ ऑफ द टेबल. म्हणजे यस इथं बसन लेंथच्या एक्झॅक्टली मिडल. ठीक आहे. यमच्या फिफ्थ लेफ्टला आर आहे. आर सीट्स फिफ्थ टू द लेफ्ट ऑफ यम. यमच्या फिफ्थ 1 2
3 4 आर इथं बसला लेफ्टला. ठीक आहे. यम इज इमिजिएट नेबर ऑफ यस. यम इज इमिजिएट नेबर ऑफ यस म्हणजे यम एकदा इथं बसला त्याच्या फिफ्थ लेफ्टला 1 2 3 4 5 आर इथं बसला. यम इथं बसला त्याच्या फिफ्थ लेफ्टला 1 2 3 4 आर इथं बसला. ठीक आहे. ओनली 4 पीपल सीट बिटवीन यू अँड टी. यू 1 2 3 4 टी इथं. ठीक आहे. यू अँड टी. टी फेसेस पी. टी फेसेस पी. ठीक आहे. व्ही हू इज अन इमिजिएट नेबर ऑफ आर. व्ही आणि आर सोबत बसत आहे. ठीक आहे. डॅश कोमा आहे म्हणजे व्हीसाठी. व्ही सीट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ यू. यूच्या थर्ड लेफ्टला 1 2 व्ही आहे. ठीक आहे. ओनली 3 पीपल सीट बिटवीन ओ आणि एन. ओ आणि एनमध्ये 3 पीपल आहे. 3 जण बसले. एन इज नॉट इमिजिएट नेबर ऑफ टी. एन इज नॉट इमिजिएट नेबर ऑफ टी. ठीक आहे. व्ही आणि आर सोबत आहे. व्ही जर इथं बसला. ठीक आहे. व्ही इथं बसला यूच्या थर्ड लेफ्टला आहे म्हणजे यू इथं बसन 1 2 3 त्याच्या थर्ड लेफ्टला. यू आणि टीच्या मध्ये 4 जण आहे. 1 2 3 4 टी इथं. टी इथं बसन. पी इथं बसन. ठीक आहे. पी ओ आणि एन आणि टी ओ आणि एनमध्ये 3चा गॅप आहे म्हणजे ओ 1 2 3 एन म्हणजे आणि काय सांगितलं एन आणि टी सोबत नाही म्हणजे ओ इथं बसन 1 2 3 एन इथं बसन. ठीक आहे. एन आणि टी सोबत नाही उरलं कोण एम एन ओ पी क्यू राहिला. क्यू इथं. ही पॉसिबिलिटी बरोबर आली. ही रॉंग का बरं होती बघा. व्ही आणि आर सोबत आहे. व्ही इथं बसला यूच्या थर्ड लेफ्टला. यू इथं बसला 1 2 3 इथं नाही बसणार व्ही म्हणजे व्ही इथं बसला यूच्या थर्ड लेफ्टला म्हणजे यू इथं बसला त्याच्या थर्ड लेफ्टला 1 2 3 व्ही इथं. यू आणि टीमध्ये 4चा गॅप 1 2 3 4 टी इथं बसला. 1 2 3 4 टी इथं बसला. टीच्या ऑपोजिट पी इथं बसला. पी इथं बसला. ओ आणि एनमध्ये 3चा गॅप आहे. ओ आणि एनमध्ये 3चा गॅप येतोय का. ओ जर इथं बसला 1 2 3 एनला जागा नाही. 1 2 3 एनला जागा नाही. ओ इथं बसला 1 2 3 नाही. 1 2 3 नाही म्हणजे ओ इथं बसला 1 2 3 जागत नाही म्हणून ही पॉसिबिलिटी कॅन्सल झाली. हे तुमचा ॲन्सर. 8वी सेटिंग अरेंजमेंट बघा काय. अ सर्टन नंबर ऑफ पर्सन आर सिटिंग इन अ रो फेसिंग नॉर्थ. ठीक आहे. अ सर्टन नंबर ऑफ पर्सन्स आर सिटिंग इन अ रो फेसिंग नॉर्थ. ठीक आहे. 2 पॉसिबिलिटी घ्या. 2 पॉसिबिलिटी घेतल्या. 3 पर्सन्स आर सिटिंग बिटवीन ए आणि सी. एकदा ए इकडून घ्या लेफ्ट साईडला 1 2 3 सी इथं. एकदा राईटला घ्या 1 2 3 ए इथं. ठीक आहे. सीसाठी हू डज नॉट ॲडजस्टन टू डी म्हणजे सी आणि डी सोबत नाही बसत आहे. 4 पीपल सीट बिटवीन डी आणि ए. 1 2 3 4 डी इथं बसला तर सी आणि डी सोबत नाही बसणार म्हणजे लेफ्ट लाईन 1 2 3 4 4 पीपल सीट बिटवीन डी आणि ए. सेम 1 2 3 4 डी जर इथं घेतला तर सी आणि डी सोबत नाही येणार म्हणून राईटला घ्या 1 2 3 4 डी इथं. ए आणि डीमध्ये 4%. ठीक आहे. ए हू सीट्स टू दी लेफ्ट ऑफ सी. सीच्या लेफ्टला ए पाहिजे. दुसऱ्या पॉसिबिलिटी काय होतं राईटला येतो आहे. पहिली पॉसिबिलिटी काय राईट आहे. ठीक आहे. बी सीट्स 4 टू दी राईट ऑफ डी. डीच्या 4th राईटला 1 2 3 4 कोण आहे बी आहे. अँड कोणासाठी बीसाठी 6 टू दी लेफ्ट ऑफ जी म्हणजे बीच्या 6 राईटला 1 2 3 4 5 6 इथं जीच्या 6 लेफ्टला बी. ठीक आहे. टी इज एक्झॅक्टली बिटवीन बी आणि जी. बी आणि जीमध्ये किती 1 2 3 4 5% आहे म्हणजे टी कुठं येईन 2 जागा सोडून टी इथं बसला. टीच्या के सीट्स 5 टू दी लेफ्ट ऑफ टी. टीच्या 5th लेफ्टला 1 2 3 4 5 कोण आहे के इथं बसला. अँड कोण केसाठी 3rd फ्रॉम एनी एंड. के 3rd फ्रॉम 1 2 3
K third from any end, and G seat second from any of the ends. G second from. 9 नंबरची सिटिंग अरेंजमेंट बघा काय. 8 people A B C D E F G H are sitting in 2 parallel rows. 4 people are sitting in row facing north and rest of the people are sitting in row facing south. ठीक है. There are equal distance between adjacent persons of the same row and the persons of both the rows are facing to each other. ठीक है. दोन पॉसिबिलिटी क्या. 4 पर्सन है. ठीक है. नॉर्थ साउथ. A is sitting neither adjacent to B आणि nor H. ठीक आहे. A is not adjacent to B nor H. Only one person sit between F and D. F आणि D मध्ये एकचा गॅप आहे. ठीक आहे. G is sitting one of the end. G एंडला बसतो आहे. ठीक आहे. D sitting adjacent to the one who facing C. ठीक आहे. D is adjacent to one who facing C. आणि त्यांनी काय सांगितलं आहे. D इज फेसिंग नॉर्थ. ठीक आहे. D खाली बघणार आहे. घ्या पॉसिबिलिटी. D जर इथं बसतोय त्याच्या ॲडजसंट C बसला. D इथं बसला ॲडजसंट C बसला. ठीक आहे. E इज इमिजिएट राईट ऑफ A. Aच्या इमिजिएट राईटला E आहे. त्यांनी काय सांगितलं. ओनली 2 पर्सन्स आर सिटिंग बिटवीन H आणि C. H आणि C मध्ये 2 पर्सन आहे. आता C आला आहे. इथं जर घेतला 1 2 आणि इथं जर H घेतला किती 1 2 3 4 5 पर्सन बसतील. म्हणून इकडे नाही येणार. 2 पर्सन H आणि C 1 2 3 4 जण बसले म्हणजे या साईडला बसून H इथं आला. H आणि C मध्ये 2चा गॅप. ठीक आहे. ही पॉसिबिलिटी संपली. हे पण संपली. Aच्या इमिजिएट राईटला E नाही माहिती. F आणि D मध्ये एकचा गॅप. पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये F इथं येईन. दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये 1 सोडला F इथं. ठीक आहे. Aच्या इमिजिएट राईटला E. A इथं बसन त्याच्या इमिजिएट राईट इकडे येईन. E इथं. दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये E इथं E इथं. ठीक आहे. F आणि D मध्ये एकचा गॅप. A इमिजिएट. आता त्यांनी काय सांगितलं. A इज नॉट इमिजिएट नेबर ऑफ B अँड H. म्हणजे ही पॉसिबिलिटी कॅन्सल झाली कारण की A आणि H सोबत बसला आहे. ठीक आहे. G एंडला आहे म्हणजे G इथं आला. उरलं काय A B राहिला. 10 नंबरची सेटिंग अरेंजमेंट बघा काय. 9 people आर सेटेड अराउंड अ ट्रायंग्युलर टेबल फेसिंग टुवर्ड्स the center. There are 1 person seated on each corner and 2 people are seated on each edge. ठीक है. इक्विलैटरल ट्रायंगल एक. ठीक है. ईस्ट साईडला 2 पीपल आणि कॉर्नरला 1. ठीक आहे. आणि ते सेंटरकडे बघतोय. ठीक आहे. 2 पॉसिबिलिटी घेतल्या. त्यांनी काय सांगितलं. G वॉज सीटेड सेकंड टू द लेफ्ट ऑफ B. Bच्या सेकंड लेफ्टला G आहे. B सीटेड कॉर्नर. ओके. Bच्या सेकंड लेफ्टला 1 2 G इथं. Bच्या सेकंड लेफ्टला G इथं. 2 people सीट बिटवीन D आणि G. ठीक आहे. 2 people सीट बिटवीन D आणि G. 1 2 D इथं एकदा लेफ्टला घ्या. 1 2 D इथं. Dच्या इमिजिएट राईटला H वॉज सिटेड टू दी इमिजिएट राईट ऑफ D. ठीक आहे. H इथं. Dच्या इमिजिएट राईटला H इथं. 3 people सीट बिटवीन H आणि 1 2 3 Eला जागा नाही. इकडून बघा 1 2 3 E इथं. H 1 2 3 Eला जागा आहे का नाही. मग H आणि राईटला घ्या. 1 2 3 E इथं. त्यांनी काय सांगितलं. E इज नॉट सीटेड ॲट दी कॉर्नर. E इथं कॉर्नरला बसला आहे. ठीक आहे. E ही पॉसिबिलिटी. F वॉज सीटेड टू द इमिजिएट लेफ्ट ऑफ A. Aच्या इमिजिएट लेफ्टला F आहे. Aच्या इमिजिएट लेफ्टला F. ठीक आहे. K वॉज सीटेड सेकंड टू द राईट ऑफ C. C जर इथं बसला त्याच्या सेकंड राईटला जागा नाही म्हणजे C इथं त्याच्या सेकंड राईटला कोण आहे K. हे तुमचं ॲन्सर. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
ठीक आहे.